स्नेहाज फूडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भन्नाट, झणझणीत आणि मसालेदार मटण सुक्का मसाला. यम्मी, हॉटेल स्टाईल चव पण अगदी घरच्या घरी. मग चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मटण मॅरिनेट करून घेऊ. तुम्ही ही मटणाची रेसिपी बनवताना मॅरिनेशनला कधीच विसरू नका बरं का. यामुळे मटणाला छान चव येते आणि ते मऊ सुद्धा होतं. तर एका भांड्यात मटण घेऊ. आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कसुरी मेथी, घरगुती मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालू. आता ही सगळं मटणाला व्यवस्थित चोळून मिक्स करून घेऊ. मटण किमान 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवू. आता कुकरमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, एक सुकी लाल मिरची आणि तमालपत्र घालून छान परतून घेऊ. कांदा सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालू आणि साधारण 5 ते 6 मिनिटे चांगलं परतून घेऊ. मटण तेलात छान परतल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून 6 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत आपण आपल्या सुक्या मसाल्याची तयारी करूया. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून लांब चिरलेले कांदे छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ. भाजलेले कांदे एका प्लेटमध्ये काढून ठेवू. त्याच पॅनमध्ये सुके खोबरे आणि धणे भाजून घेऊ. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ. मंडळी, हाच मसाला आपल्या मटण सुका मसाल्याची खरी जान आहे. आता एका कढईत तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये काही खडे मसाले घालून त्यांचा सुगंध येईपर्यंत परतून घेऊ. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून छान तांबूस तपकिरी रंग येईपर्यंत परतू. आता तयार केलेला वाटलेला मसाला घालू आणि तोही व्यवस्थित परतून घेऊ. मसाला छान भाजला की त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून मिक्स करू. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालू. टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून थोडंसं मीठ घालू. टोमॅटो पूर्ण मऊ झाले की आता मसाल्यांची वेळ आली आहे. त्यामध्ये घरगुती मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला घालून सर्व मसाले एकजीव करून घेऊ. मसाल्यातून तेल सुटायला लागलं की समजा मसाला अगदी परफेक्ट तयार झालाय. आता शिजवून घेतलेलं मटण घालू आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे मंद आचेवर शिजू देऊ. अहो, यावेळी येणारा सुगंध म्हणजे अगदी भूक वाढवणारा असतो. आणि बघा मंडळी, आपला झणझणीत मटण सुका मसाला तयार आहे. वरून भरपूर कोथिंबीर भुरभुरवा आणि गरमागरम सर्व करा. हा मटण सुका मसाला गार्लिक नान, भाकरी किंवा चपाती सोबत खायला अप्रतिम लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत खा, प्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.